कारण मी 35 वर्ष लढतोय काय, आणि मला माझ्या राजकीय भविष्याची पर्वा नाहीये. मला माझ्या मंत्रिपदाची पर्वा नाही, माझ्या आमदारकीची पर्वा नाही, राजकारणात पुढे काय होईल मला याची काही पर्वा नाही. त्या मेळाव्यामध्ये जे राजकारणातले नामांकित लोक आहेत ते मेळाव्यापासून लांब राहतात. म्हणजे त्याच्यात पंकजा मुंडेंचं नाव आहे, त्यांच्यात धनंजय मुंडेंचं नाव आहे किंवा इतर काही राजकीय लोक आहेत. त्यांना असं वाटतं की तुमच्या मेळाव्यात जर आलं तर आपलं राजकीय नुकसान होईल की काय, त्यामुळे ते तुमच्यापासून बऱ्याचदा मेळाव्यात अंतर ठेवतात. मला काय माहिती नाही त्यांना काय वाटतं, हे तुम्ही सांगितलं. असं असू शकेल, परंतु त्याचा दुसरा पण भाग आहे की ओबीसी मेळाव्याला जो विरोध करत असतील त्या ओबीसी विरोधातील मेळाव्यांना जे जास्त सपोर्ट करत असतील त्यांचं सुद्धा राजकीय नुकसान ओबीसी करू शकतात. पण मग तो दुहेरी भाग आहे. आता कुणाला काय आवडतंय, कोणाचं काय कॅल्क्युलेशन आहे ते बघतील. पण एकीकडे तेच सावध पवित्रा घेतात आणि तुम्ही मात्र थेट हा सगळा विषय अंगावरती घेतलेला आहे. तर तुम्हाला राजकीय त्यांना नको, कारण मी 35 वर्ष लढतोय काय, आणि मला माझ्या राजकीय भविष्याची पर्वा नाहीये. मला माझ्या मंत्रिपदाची पर्वा नाही, माझ्या आमदारकीची पर्वा नाही, राजकारणात पुढे काय होईल मला याची काही पर्वा नाही. ज्यांना त्याची फार काळजी वाटते ते त्याचा विचार करत असते. प्रश्न असा निर्माण होतो की तुम्ही हे नुकसान करून घ्यायला का तयार होता? नाही, मला हौस आहे म्हणून. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.